अतिपावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना फटका. जमिनीतील ओलावा कायम राहिल्याने हळद पिकाचे कंद सडले, उत्पन्नात मोठी घट. पारंपरिक रब्बी व उन्हाळी पिकांना फाटा देत बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकरी हळद पिकाकडे वळले आहेत. मात्र यावर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिपावसामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे जमिनीतील ओलावा कायम राहिला आणि सूर्यप्रकाश देखील पिकांना कमी मिळाला. यामुळे हळद पिकाची मुळे अर्थात कंद सडण्याचे प्रमाण वाढल्याने उत्पन्नात मोठी घट झाली आहे. शिवाय 9 महिन्याचे असलेले पीक 7 ते 8 महिन्यात म्हणजेच 1 महिना आधीच काढणीला आले आहे. सध्या हळद पिकाला 14 ते 18,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. यावर्षी खरीप हंगामातील इतर पिकांबरोबर हळद पिकाला देखील मोठा फटका बसल्याने जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी आता या पिकाकडे देखील पाठ फिरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका दांड्याचं इतकं म्हणल्यावर ते खाली निघलं ते खाली आता हे जे आहे ना दादा आपल्याला गेले का नाही